मी नाही खाणार, तुला आणतो. अरे परत पुढे गेलं ना आपल्याला तिथं वडापाव बेडापाव काय सुद्धा भेटणार नाही. रानातली वस्ती तिकडे. वडापाव माहित आहे, बिडापाव कसलाय? जा आण जा. दे पैसे, माझ्याकडेच आहेत. जा की तुझ्या पैसे जायचं जा. अरे जा की. थांब, तुला पाडतो मग जातो. तुला लाज आहे का काय? ए थांब, मी आणतो वडापाव. जा. अगं होत दे की येडे. धूप के शहर में चलती हुई बारिशें, खामोश थरी दिलों की ये गुजारिशें, साए से अपने मैं डरता एक वडापाव. हाँ, रैत पे अपने निशान भरता फिरा, खुश हूँ मैं तुम्हें पाके, रूह को मंजिल मिल गई, सूखे दरख्तों पे देखो जिंदगी खिल गई, बेनाम ख्वाब थे बिखरे हुए, आँखों के कोशों में उतरे हुए, पप्पा तुमने जो कोण आहे तू? छुआ तो मला कशाला पप्पा म्हणायला लागलाय? मिला, हाँ, हाँ, जैसे किसी प्यासे को डरिया मिला, मला काहीतरी प्लॅनिंग करावं लागतं. साधू पप्पा म्हणे दिस. रूह को मंजिल मिल गई, सूखे अहो ऐका की, ऐका की, ऐका थांबा. जिंदगी खिल गई. हे काय रे तुझं? आईचा पतो झाल्यासारखं माझ्या साईड धरतो या. माझं एक काम करायचं. बरं जाऊ द्या, तुम्ही कुठे राहता? बाहेर गावचा आहे बाबा, हे तर काम करा आलोय. तुझं काय माझ्या मागायला छान लागलंय? बरं झालं तुम्ही बाहेर गावचा आहे. तुमच्या पाया पडतो, माझं एक काम करा. अरे काम करायला एवढं लांब नाही चालू या, पण फुकट काम करत नसतो तुम्ही कोणाचं, पैसे द्यावं लागतं. बरं जाऊ द्या, मी काम करून तुम्हाला पैसे देतो, पण काम करा. बरं चालतंय की, पैसे म्हणल्यावर लगेच कर तू. हा तुमचा कांदा घे इकडं. अब ना कोई सवाल है, बस तेरा ही ख्याल है, सदियों का जो गुमान था वो पल में ही निकल गया, खुश हूँ मैं तुम्हें पाके. महादेव कमरे में कोई साया है, साए ने मुझे बुलाया है. शंभू अगं महादेव, तुझंच आहे मी पप्या. नाही, माझा नवरा मरून 6 वर्ष झाली. तुला कसं कळलं मी मेलोय म्हणून? तू तर डायरेक्ट तिसऱ्याला आली होती, आणि तेव्हा मी बाहेर गावी गेलतो माझा उपचार करायला. मी सगळ्याला सांगितलं होतं मी मेलोय म्हणून सांगा म्हणून, कारण की मला बघायचं होतं तू कशी वागतेस ते. तुझ्यावर गेले 6 वर्ष झालं लक्ष ठेवतोय मी, सगळं लपून बघतोय मी तू काय करतेस ते. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण आहे मला माहित नाही. माझा नवरा 6 वर्ष झालं मरून, मी विश्वास ठेवू शकत नाही. अगं तो विश्वासच काय, ते पिंट्या सदा राम्या यातला कुणालाच ठेवून देणार नाही. मी एकटाच खंबीर आहे. काय ही पिढा महाग लागली, काय कारण नसताना. अरे शंभू बरं झालं तू आला. बघ की म्हणतोय माझा नवरा तुझा बाप आहे. अगं मम्मी भिवू नको, ते आपलं पप्पाच आहे. ते मला ह्यांनी सगळे डॉक्युमेंट दावले, ते ह्यांनी स्वतः उपचार करायला गेलेले, मला माहित आहे की.
मला सगळं धावलंय. गप्पा ग. ओ चला ओ पप्पा, चला चला. काय बोलतोय शंभू? अरे तुला तरी कळतंय का? 6 वर्षांनी माणूस मेलेला परत कसं येईल र? अगं नाही तसं काय. चला. तो ऐका की नाचताना का नाही मम्मीच्या खांद्यावर हात टाका. रूह को मंजिल मिल गई, सूखे दरख्तों पे देखो जिंदगी खिल गई, जिंदगी खिल गई. ओ खुश हूँ मैं तुम्हें पाके, सुकून मिला. तू मला किती आवडू लागली कसं सांगू तुला. आणि नवरा पण आवडतोय. दिसतोय. हो हा तर मेलाय ना. हा मेलाय. दिसतोय कसा. काय रे, तुला माझी बायको आवडते का? हा हा नाही 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 हा नाही नाही मला कशाला आवडते. माझी बायको कुठं आहे? मला काय माहित. तू काय लग्न करणार तिच्या बरोबर? हा नाही लग्न करत तिथे सांगा. तुझं लग्न झालं ना? तुला मला नाही ती हा 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 नाही बघ, लग्न करणार काय? नाही नाही मला नाही लग्न करायचं. हाय ती बी सोडून देतो आणि संन्यास घेतो. भूत भूत भूत. मी भूत नाही, मी जिवंत आहे. नडीचा खोड घ्यायला आलोय. माझ्या बायकोच्या मागं लागतो काय? ती सापडली तुला या पूर्ण जगात? नाही नाही तू भूत आहे. तू भूत आहे. जय हनुमान जय राम श्रीराम जय हनुमान. राम 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 राम. अरे पोरा, मला काय असली नाटकं ऍक्टिंग करायला जमणार नाही. अरे तिथं त्याला भ्या दाखवता ना, माझा 500 वेळा चिमडो झाला असता. तुला काय माहित मी कसा कंट्रोल केलाय ती. तुझ्या पाया पडतो. काय झालं? मी नाही करणार तुझ्या बापणाचं नाटक. तेवढं करावं, तुमच्याशिवाय कोण नाही करणार. आरला का मी परगावचा आलो इथं काम करायला. तुम्हाला बोलतच काम लावलं या. माझी बायको तिकडं आहे. तिला जर कळलं ना, माझ्या अंगाचं भोवतच काढल ती. हम तुम्हारे पाँव पड़ते हैं फिल्म बाबू, हमारी मदद करो. ए अरे सोड. काय ही पिढा मागं लागली या. रडतात एकदम गुराढोरासारखं. अरे सोड. अरे करतो बाबा तुझ्यासाठी. सोड तू, करतो मी. खरं का? होय करतो की. काय रडतोय का जनावरासारखं. चला 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 चल, इकडं आहे. रस्ता पण विसरला. चला चला. कधी झाली मीटिंग बघा तुझी? मीटिंग एक नंबर झाली. होय. काय म्हणलं, मला बेलगावला का नाही चांगला? झाली मीटिंग मस्त झाली बघ. बस जरा थोड्या वेळ जाऊ, कटाळा आलाय मला. बस बस. हो, तिकडे काय बघताय? तिकडे भूत दिसतात का पाखरं दिसते ती? अरे आमच्या गावाला त्याला डबा असतो का नाही, ती भरून पूर्ण 150 रुपये निघते ती.
पण आता ही बारीक आहे त्या मोठ्या झाल्या का नाही आपण येऊ काढायला. दात टोकरून पोट भरत असतं तर साऱ्या गावानं हेच केलं असतं की. मला काय करायचंय, तू दाट टोकरून पोट भर नाहीतर भाकर काढून पोट भर. मला तू पैसे देतोय ना, मला बस. बरं राहू द्या, मी पाण्याची बॉटल घेऊन येतो, इथंच थांबायचं. कुठं गेलं म्हणजे मीच भूत लावतो दुसरं. पाहिला ती डायरेक्टर त्यांचं दोस्त आहे काय ती? हा तीच आहे. आता एवढ्या उन्हा तानाचं काहीतरी ह्यांच्याकडनं गार पित. swanky terrace light. अरे लव्ह लेटर लिहिलं का नाही? अरे नाही लागा कुठं लिहू, एकतर माझं अक्षर तसलं थर्ड क्लास. मग टायपिंग करून द्यायला म्हणलं की ती प्रेमाची भावना जात नाही त्या टायपिंग मध्ये. हा. आणि रक्ताने लिहायचं म्हणलं की एकतर पहिल्यांदाच रक्त कमी आहे. डायरेक्टच भेटून प्रपोज मारू, काय 2 काना खाली दिल नाही म्हणल्यावर दुसरं काय करणार. बरं चालतं, मला वाटलं लिहिलं असेल लव्ह लेटर लागा तू. नाही लागा रक्ताना लव्ह लेटर म्हणजे ह्यांची दुसऱ्या क्रिप्टची प्लॅनिंग चालू आहे. मला ह्यांचं गपचूप ऐकावं लागतं, कारण माझ्या मम्मीचं क्रिप्ट नाही ऐकल्यावर माझी मम्मी कशी हिरोईन व्हायची. मला हे गपचूप ऐकावं लागतं काहीतरी करून. फक्त बघा, आपण डायरेक्टर नाही काय नाही, ही तिचं माझं लग्न झालं तरी कोणाला कळलं नाही पाहिजे. नाही मी तर काय कोणाला सांगणार नाही बाबा. आणि मी कशाला सांगतोय, मला तर लग्नच करायचं. मी तर काय कोणाला सांगणार नाही. तू एवढं तिच्यासाठी करायला लागलाय, काय वेळ होईल बरं का तुला खरंच तिच्यासाठी एखादा डायरेक्टर बघून पिक्चर काढावं लागेल. नाही तर अरे कोण करायला लागले पिक्चर एकदा लग्न झालं, सोन्यासारखा नवरा भेटला, अजून काय पाहिजे तिला, सगळं विसरून जाईल. आणि ही पिक्चर फक्त त्याच्या पोराला माहित आहे, तिला काय माहित. ए बादशा विसरू नको, रिस्टार आहे ती रिस्टार. तिची तुझी चाललेत ना नाटकं, ती नाटकं सारे जगाला धावती ती, तिला येड्यात काढतो काय? तू माझा मित्र आहे का तिचा मित्र आहे? खबरी माझा आहे का तिचा आहे? आणि मी तुझाच आहे रे. हा मग मग सावध करतोय तुला मी. सावध करतोय का सगळं फिसकटून टाकायला लागलाय? अरे नाही रे का सावध तुझ्या मनात अजून बी कुठं काहीतरी शिजतंय मला सांग. हे यार नाही भाऊ, तसं काय नाही रे. खरं सांग बागाव, त्या दिवशी पळून गेला हॉटेल मधनं, त्या दिवशी मी गचुरी धरल्यावर पळून गेला. नेमकं तुझं चाललंय काय? काय सुद्धा नाही रे, माझं तसं काय नाही, माझ्या मनात काय नाही. आता मी तर त्या पोराला सांगणार नाही. जर बाहेर कुठनं जर कळलं तर तुझ्याकडनंच कळलं म्हणून सांगणार. ए मी तर काय सुद्धा सांगणार नाही बाबा. यार लयच अंधार पडल्यासारखा वाटायला लागलाय रे. अरे काळ्या, तुझा चष्मा बी काळा आहे, तू बी काळा आहे, जरा चष्मा काढून बघ, उजेड आहे उजेड. आईला होय गेला का? अरे बघ डोळं फोडून जरा, चष्म्यामुळं त्यामुळे जरा फाउंडेशन लावत जा. कोण बघायचं आपल्याला? कोण बघायचंय? काय चाललंय सर? और तू मग त्यानं काय ऐकलं नसणार आपण, काय माहित नाही गडे मला. बघ बरं विचार. तुम्ही काय करा, ती शिवपार्वती आहे का तिकडं माग झाड आहे ते बघा, तिथे जाऊन बसा. मी एकाच मिनिटात जेवून आलो. जावा उठा मी आलो लगेच जेवून. हो ऐका की, काय झालं? ते जे हे आहे का डायरेक्टर मी म्हणतोय हा ते डायरेक्टर नाही, ती खरं तर मम्मीला फसवून प्रेम करणार आहे. काय सांगतोय? मला वाटलं माझ्या मम्मीच्या मामाची पोरच नसतं तिच्या महाग आहे. ते नाही, ते डायरेक्टर पण आहे, पण ते डायरेक्टर नाही, ते फसवून प्रेम करणार आहे. तुम्हाला मोरच सांगतो, बराबर जाग्यावर पाठवलंय मी. चला कसलं दिसतंय लागा, हे सगळं दिसतंय. हा काय आता प्रेमासाठी सगळं करावं लागतं. ते मसनात बोलवलं तरी जावं लागेल मला.
अरे खराय पण हे यार बघितलं कसलं बॅकग्राऊंड आहे काही कसलं दिसतंय. आता का तू 2 दिवस झालं सोडून गेलाय, मला काही खबरी भेट नाही त्या, ते कुठे गेली काय गेली कायच कळ नाही. अरे एक विचारायचं राहिलं तुला. हा. अरे तिच्या नवऱ्याचं भूत अजून दिसतंय का नाही तुला? दिसतंय गेला हा? का त्या दिवशी तर मागच्या सीटवरच बसलेला येऊन. अल्लाह अल्लाह. बरं झालं धडकता धडकता वाचलोय बाबा. काय काय आवडती? खेळायला लागलाय अरे मी काय म्हणलोय? आता म्हणलं की माझी बायको आवडते अरे तू बोललोय का तर काय? मी आपलं बसलोय की इकडं हाताच्या बाया हे करत. काय. तुला भास होत असते. यार बाग बक्की मला दिसायला लागलाय हो, भूताची अवलाद झाला, कुरकुरे खात बसलाय. अरे तुला एकट्यालाच नाही बाबा, अरे मला पण दिसायला लागलाय. ए बाबा पळ बाबा इथनं, पळ 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 बाबा इथनं, पळ बाबा पळ. अरे उठ पळ इथनं. आलाय करते माग आलो गे. पर कोई नहीं, हर जगह मौत की खामोशी. हो आंखों पे पट्टी बंधी है क्या, रातें ये कैसी मधोशी. डर लग रहा है भूत का साया, मुझे लगता है कोई यहाँ है. देख रहा है वो, सुन रहा है, अंधेरे वो छुपा है. वो यहाँ है, वो यहाँ है. भूत का साया. हाँ. अरे तू आहे होय? अल्ला का काय लागा ओ बाबा. अरे तुझ्या नादात तिचा नवरा माझ्या पण मागे लागलाय रे बाबा. ए नाही बाबा. ए चल बाबा हाताला धर. चल बाबा चल. आपण आता एक काम करू, एक महाराज आहे तिथं जिंगरोबा महाराज, जिंगरोबा महाराजाकडे जाऊ आपण आणि तावीज बांधून घेऊ बाबा. तुझ्या सोड माझ्या पण मागा लागला, मला पण दिसायला लागलाय ती. काय नाही बाबा चल लवकर. हो तुमचं लय लय थँक्यू बर का, त्या बाबांपासून माझ्या मम्मीला वाचवत आहे. अरे तुझं थँक्यू राहू दिला का, इथं नाकातला शिवबूड कंट्रोल करू करू घायला आलो मी. काय असं तसं न काम करता इथं ऍक्टिंग केल्यानं काय होतंय तेव्हा? बाकीच काय बोल नको, पैशाचं बोल पैशाचं. मला महिनाभर पैसे भेटलं म्हणजे बस ना. अला का माझी बायको तिकडं आहे, तिला महिन्याला पैसे पाठवावं लागतात मला. त्यांनाच पाठवतो तुम्ही हा? चला. आम्ही काय हिरो बिरो आहे वे, मला असली काम करा सांगलाय. कोणतरी बुध बनाय सांगतो या, कधी बाप बनाय सांगतो या. चला काय का तू काय पण करा सांगतो या, कसलं बेकार बेल ती. अरे अटॅक आला असतं त्याला. तेच करायचंय, एखादं गेलं म्हणजे चांगलं होईल. अरे उद्या तीच माझ्या मागे बुतवून लागायचं बाबा. नाही नाही हा त्या भूताला आणखीन बॅग आलाय आपण भूत. काय बी म्हणला का म्हणलं चाबराय गड्या तू. हा चांगलं दाना लावतोय सगळ्याला. आता काय करायचंय, ती सूरजना नाही का नाही तिसरा, हा आता त्याला बॅग आलाय जायचंय. बघ आता अजून एक आहे का, हा लगा अवघड झालंय सगळं आता, मला नुसतं भूतच करून ठेवलं होतं. मुझे लगता